कॅगचा अहवाल काल संसदेत मांडला गेला आणि या अहवालामध्ये मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आलेत। मोदी सरकारनं संसदेची परवानगी न घेताच 1156 कोटी रुपये खर्च केल्याचं संसदेत ठेवण्यात आलेल्या कॅगच्या अहवालातून समोर आलंय। हरियाणातील कुरुक्षेत्रात मंगळवारी पंतप्रधान मोदींची सभा झाली आणि यावेळी त्यांनी जे लोक भ्रष्ट आहेत त्यांनाच मोदींची भीती वाटत असल्याचा टोला लगावला। राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलाय। राफेल प्रकरणी नवा ईमेल समोर आल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय, तर मोदी अंबानींचे दलाल म्हणून काम करत असल्याची टीकाही राहुल गांधींनी केली। मोदींनी गोपनीयतेचा भंग केला असून मोदींवर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे असा आरोप करत या प्रकरणी मोदींना जेलमध्ये पाठवलं पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं लग्न न झाल्यानंच त्यांच्या बहिणीला म्हणजेच प्रियांका गांधींना राजकारणात यावं लागलं अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली। शहा गुजरात इथल्या गोद्रा या ठिकाणी झालेल्या सभेत बोलत होते। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना 1 लाखांचा दंड ठोठावलाय। तसंच त्यांना दिवसभर कोर्टातील एका कोपऱ्यामध्ये बसण्याची शिक्षा सुनावली होती। पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर काँग्रेसकडून सातत्यानं हल्ले केले जात आहेत, त्याचाच एक भाग काल काँग्रेसनं मोदींवर टीका करताना त्यांना आपल्या आश्वासनांची आठवण करून देत संसदेबाहेर चक्क 15 लाख रुपयांच्या नकली चेकचं वाटप केलं। या प्रकारामुळे त्या क्षणी संसद भवन परिसरात बरीच चर्चा रंगली होती। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुरादाबाद इथे खासदार सर्वेश सिंग यांनी त्यांना सोन्याचा मुकुट देण्याचा प्रयत्न केला, मात्र विनम्रपणे राजनाथ सिंह यांनी तो मुकुट स्वीकारण्यास नकार दिला आणि मतदार क्षेत्रातील एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नामध्ये हा मुकुट द्या असा सल्ला दिला। गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अभिजितला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिलाय। मंगळवारी उच्च न्यायालयाच्या पणजी बेंचनं अभिजात विरोधात वनक्षेत्राचं नुकसान केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे। अभिजातवर दक्षिण गोव्यातील नेत्रावली वन्यजीव अभयारण्याजवळ रिसॉर्ट निर्मितीसाठी जंगलाचं नुकसान केल्याचा आरोप आहे। दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलला भीषण आग लागली होती। यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण जखमी झालेत। या आगीत होरपळलेल्या 17 जणांचे मृतदेह काल संध्याकाळी त्यांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारांसाठी सुपूर्द करण्यात आले। मृतदेह स्वीकारताना त्यांच्या आप्तस्वकीयांना अश्रू अनावर झाले होते। हॉस्पिटल परिसरातील वातावरण हे भावभिन्न झालं होतं। रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पुन्हा चौकशी झाली आहे। रॉबर्ट वाड्रा हे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले। बिकानेरमधील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारल्याची माहिती मिळते। रॉबर्ट वाड्रांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली। यात त्यांनी आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की आपण आपल्या 75 वर्षीय वयस्कर आईसोबत ईडीसमोर हजर होण्यासाठी आलो आहोत आणि केंद्र सरकार सूड भावनेनं एका वयस्कर व्यक्तीशी अशा पद्धतीनं कसं काय वागू शकतं हे कळत नाही। राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जर समाजाचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी नागरिक तळ ठोकून आहेत, तर आंदोलनस्थळी आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावरती काल रोखण्यात आलं। त्याविरोधात सपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मायावतींनी योग्य हुकुमशाही असल्याचा आरोपही केलाय। अखिलेश यादवांना लखनौ विमानतळावर रोखल्याप्रकरणी सपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कानपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात निदर्शनं करत घोषणाबाजी केली। पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड केली गेली। कर्नाटकाच्या हुबळीत एका हॉटेल चालकानं शक्कल लढवली। त्यानं मोदींनाच मतदान करा अशी आपल्या हॉटेलच्या बिलात नोंद केली आणि हॉटेलमध्ये देखील सगळीकडे मोदींचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावत हो मी मोदी भक्त आहे आणि असं त्यांचं अभिमान आहे असं त्यांनी लिहून ठेवलंय। चेन्नईमध्ये स्विगी या ऑनलाईन पोर्टलवरून चिकन शेजवान चॉप्सची ऑर्डर केले होते। त्याच्या शेजवान सोबत रक्तानं माखलेले ब्रेड आढळून आले आणि त्या ग्राहकांना आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्यात आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं स्विगीकडून स्पष्ट करण्यात आलंय। पश्चिम त्रिपुराच्या आर के नगरमधील पोलिसांनी कारवाई करत तब्बल 1.2 कोटींची अवैध दारू नष्ट केली आहे। बांगलादेशातून ही दारू आणल्याचं स्पष्ट झालंय। या कोट्यवधींच्या बाटल्या बुलडोझर चालवून आणि काही दारू ही जाळून नष्ट करण्यात आली। टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनं ग्राहकांना दिलासा देत आवडीचं चॅनल निवडण्याची मुदत वाढवली। आवडीचं चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायनं 31 मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे। अंडी आणि भाजीपाला समवेत खाद्यपदार्थांचे दर कमी झाल्यानं किरकोळ चलनवाढ दर जानेवारीत मागील महिन्याच्या तुलनेत घटून 2.05% आलाय आणि गेल्या 19 महिन्यातील हा सर्वात नीचांकी स्तर आहे।
सोन्याच्या किमती 5 वर्षांच्या उच्चांकावरती गेल्या असताना सुद्धा गेल्या महिन्यातील भारताची सोने आयात तब्बल 64% वाढली. ज्वेलर्सकडून लग्नसराईसाठी सोन्याचा साठा करून ठेवण्यात येत असल्यामुळे आयातीत वाढ झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. चीननं तयार केलेली पहिली विमानवाहू नौका लावनिंग पाकिस्तानला दिली जाणार असल्याचं वृत्त बीजिंगनं फेटाळलं. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. दुसऱ्या देशांना नौदलाची जहाजं विकताना कठोर नियमांचं पालन करावं लागतं असं चीननं विमानवाहू नौकेचं वृत्त फेटाळताना स्पष्ट केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नसल्याचं विधान डेमोक्रॅटिक सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी केलंय. 2020 साली अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होती. लोकसंख्या वाढीसाठी हंगेरी सरकारनं नागरिकांना मोठ्या सुविधा देण्याची घोषणा केली. ज्यांना 3 पेक्षा अधिक मुलं असतील त्यांना आयुष्यभर टॅक्स द्यावा लागणार नसल्याची घोषणा पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी केली. वृक्षारोपणात भारत आणि चीन आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालंय. विशेष म्हणजे हा अहवाल प्रतिष्ठित अशा नासानं दिलाय. नासानं उपग्रहाच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये असलेल्या वृक्षांची संख्या विचारात घेतली आणि त्यात भारत आणि चीन झाडं लावण्यात अव्वल असल्याचंच दिसलं. केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच आम्ही पाकिस्तानशी खेळू शकतो असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. पण पीसीबीच्या एका अधिकाऱ्यानं भारताला पाकिस्तानसोबत खेळावंच लागेल असं वक्तव्य केलंय. विदर्भाला दुसऱ्यांदा रणजी करंडकचं जेतेपद मिळवून देण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या विदर्भाच्या फिरकीपटूंनी इराणी करंडकातही आपला जलवा कायम ठेवलाय. अक्षय वखरे, आदित्य सरवटे आणि अक्षय कर्णेवार या विदर्भाच्या फिरकीपटूंनी पहिल्याच दिवशी वर्चस्व गाजवल्यामुळे शेष भारत संघाचा पहिला डाव 330 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर मायदेशी होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत आता भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात कोणतेही बदल करण्यासाठी राष्ट्रीय निवड समिती उत्सुक नसली तरी T20 मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला अखेर मुलगी समायराला वेळ देण्याची संधी मिळाली. रोहितनं मुलीसोबत वेळ घालवल्याचा फोटो व्हायरल होतोय. विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जो रूटनं साकारलेल्या दमदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडनं तिसऱ्या दिवस अखेर 4 बाद 358 धावा असा भक्कम धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडकडे दुसऱ्या डावात तब्बल 448 धावांची आघाडी आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन हा सेहवागवरती प्रचंड चिडलाय. एका जाहिरातीबाबत त्यानं वीरेंद्र सेहवागला सुनावलंय. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तुम्ही लिंबू समजण्याची चूक करू नका असं हेडन म्हणालाय. विराट कोहलीशी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याची सातत्यानं तुलना केली जाते. पाकिस्तानच्या अनेक दिग्गज आणि जाणकार लोकांनी त्याची तुलना विराट कोहलीशी केली आहे. मात्र बाबर आझमनं ही तुलना चुकीची असल्याचं म्हटलंय. भारतीय कर्णधार विराट कोहली सध्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो अन्य सर्व फलंदाजांच्या तुलनेनं खूप पुढे असून एक महान क्रिकेटपटू होण्याच्या मार्गावर असल्याचं वक्तव्य श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानं एका मुलाखतीत केलं. भारताचा तडाखेबाज खेळाडू सुरेश रैना याच्या कारला जोरदार अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याचं वृत्त सोशल मीडियावर काही काळापासून फिरते आणि काही अतिउत्साही युट्यूब चॅनल्सनी तर त्याचं निधन झाल्याचंही वृत्त दिलं. या वृत्तामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आणि या सगळ्या गोष्टी खोट्या आणि चुकीच्या असल्याचं खुद्द रैनाने स्पष्ट केलंय. भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मंधाना यांनी आयसीसी T10 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत भरारी घेतली आहे. भारताची फिरकीपटू राधा यादवनं अव्वल 10 मध्ये स्थान मिळवलंय. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या तयारीसाठी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतनं मंगळवारी व्यक्त केली. पुण्याच्या सिद्धी शिर्के हिनं 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यानं 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. सिद्धीचे हे या स्पर्धेतलं दुसरं सुवर्ण पदक आहे. सोशल मीडियावर सई तामणकर चांगलीच लोकप्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून रजा घेण्याचा निर्णय सईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. धावपळीच्या आयुष्यात काही वेळ स्वतःसाठी मिळावा आणि स्वतःमध्ये काही चांगले बदल करायचे असल्यानं मी सध्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असं सईनं स्पष्ट केलंय. आणि राम के नाम या माहितीपटाला युट्यूबवरती U ऐवजी A प्रमाणपत्र देण्यात आलंय. आनंद पटवर्धन यांनी हा माहितीपट तयार केला होता आणि या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलाय. आता 28 वर्षांनी या माहितीपटाला A सर्टिफिकेट देण्यात आलंय. त्यामुळे आनंद पटवर्धन यांनी फेसबुकवरून तीव्र नाराजी व्यक्त